छळ केला हो, छळ अमानुष छळ केला हो. काठी आहे त्या काठीने तिला मारलं, एकदा हिथं चटके दिले तर कुणी येत नव्हतं. सासू म्हणली की मी नाही आणलं का माझ्या बापाकून, आता मला पुढे हे त्रास देतात, मग आता तू पण आण म्हणजे तुला तो त्रास देणार नाही. हुंडाबळीच्या घटनेनं पिंपरी चिंचवड पुन्हा एकदा हादरलंय. आधी वैष्णवी हगवणे आणि आता शिल्पा गवारे. कलाटे कुटुंबियांची ही लेक 2009 साली गवारे कुटुंबियांची सून झाली. 17 वर्षाचा हा संसार होता. खरं तर कलाटे कुटुंबियांना वाटत होतं की ती सुखाने समाधानाने संसार करते, मात्र तिच्यावरती बराच जाच होता, छळ तिचा होत होता आणि यातूनच शिल्पा यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केली. कलाटे कुटुंबीय आत्ता आपल्यासोबत आहेत. आई आहे, वडील आहे, त्यांचे बंधू आहेत. खूप मोठा प्रसंग घडलेला आहे. लग्न ठरलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं की आमच्या मुलांवर केस आहे म्हणून. त्यांनी आमची फसवणूक केली. नंतर लग्न झाल्यावर बऱ्याच मागण्या केल्या त्यांनी. तुझ्या वडिलांकडून आमकान तमकान आम्ही देत राहिलो, जमिनी दिल्या, त्यांनी आपलं मागतच राहिले सारखे. तुम्ही सुखी ठेवण्यासाठी हे सगळं करत गेला, परंतु सुखी ठेवण्यासाठीच आम्ही देत राहिलो, ते घेत राहिले. रात्री 3-3 वाजेपर्यंत तिला ते सगळे सासूरवास करायचे. सासू म्हणली की मी नाही आणलं का माझ्या बापाकून, आता मला पुढे हे त्रास देतात, मग आता तू पण आण म्हणजे तुला तो त्रास देणार नाही. 2 दिवसांनी तेच त्यांचं असायचं की आण तुझ्या बापाकून काय आणलं, तू लग्न केल्यावर काय घेऊन आलीस, काय आणलं सांग, काय आणलं नाही आण, प्रॉपर्टी पाहिजे आम्हाला. सारखे तिला असे टोचून सासूरवास करायचे. तिच्या डोक्यात एकदा इस्त्री घातली, एकदा असं ते एक काठी आहे त्या काठीने तिला मारलं, एकदा हिथं चटके दिले तर कुणी येत नव्हतं. आता वरती असल्यावर माणसानी खालच्या माणसाला आवाज येत नाही का, पण कुणी सोडवायला जात नव्हतं अजिबात. आता सुद्धा तेच झालं. 12 वाजेपर्यंत माझ्याशी माझी मुलगी बोलत होती. मला म्हणली मी झोप औषधं घेतली का, तू गोळ्या घेतल्या का. 12 वाजेपर्यंत बोलली. मी आता 12 नंतर म्हणली झोप मम्मी मी झोपते. ती झोपली असेल म्हणून मी परत 10 मिनिटांनी एक फोन केला. 10 मिनिटांनी फोन केल्यावर तिचा काय मला फोन लागलाच नाही. मग आता मला वाटलं ती झोपली असेल म्हणून मी काय परत तिला फोन नाही केला. मग ह्यांनी दोघा बापलेकांनी तिचा कार्यक्रम केला. तिला त्यांनी मारली, जीव मारून टाकली या अशासाठी, प्रॉपर्टीसाठी. आण आण सारखं आण मानायचे, आमका आण तमका आण सारखं चालूच असायचं त्यांचं. 17 वर्षाच्या संसारात असं काही घडेल वाटलं नव्हतं कधीच. नव्हतं वाटलं असं आम्हाला कधीच. आज सुधरण उद्या सुधरण, आज हे दिलं तर तो सुधरण उद्या सुधरण, पण त्याचा काही सुधारण्याचा प्रयत्न झालाच नाही. म्हणजे तो जास्त करायला लागला उलट. दारूचं व्यसन, दारू पिऊन तिला मारायचा, हाणायचा, लय त्रास द्यायचा. 12-12 वाजता तिला बाहेर काढायचं, गेटच्या बाहेर, ते सोसायटीच्या बाहेर काढायचं. सोसायटीचे कॅमेरे कॅमेऱ्याचे मला केले ना. सगळं लक्षात येईल की 1-1, 2-2 वाजता तिला तो बाहेर काढायचा दारू पिऊन, आणि बाप आणि आई आणि तो. आणि सगळी काही म्हणत नव्हती, एवढं नुसते डोळ्यांनी पाहत होती, पण काही बोलत नव्हती. ती का सोडू शकली असते का नसते. आता एखादं म्हणलं असतं तुमची मुलगीला बाबा सोडून या तिच्या आई का, आपल्याला नाही ना लागत आपण सोडून येऊ, तो सासरा पण सासऱ्याला हरामी, सासऱ्याने सगळं केलं बघा. सासरा त्याला गरम करायचा, कुस्की लावायचा, आणि तो बावळा प्यायलेला असायचा. पेण्याच्या नशेत त्याने दोघांनी बरोबर कार्यक्रम केला माझ्या मुलीचा, तिला संपवली त्यांनी. आज वडील म्हणून खूप दुःख होत असेल, खूप दुःख होत असेल आज. आता आम्ही देत राहिलो, घेत राहील खून केला दोघ तिघांनी. त्या छळ केला हो, छळ अमानुष छळ केला हुंड्यासाठी. त्यांनी खूप खूप छळ केला. आमच्या बहिणीने खूप सहन केलं. म्हणजे आमच्यातही जेवढी क्षमता नाही सहन करायची तेवढी तिच्यात होती.
म्हणजे एवढं सहन केलं आमच्या बहिणीने, पण कधी तक्रार म्हणजे आम्हाला आईला सांगायची असं झालंय तसं झालंय, ते सारखे त्रास देतात, हे होतंय ते होतंय, तुझ्या भावाकडून हिस्सा आण, तुझ्या बापाच्या ह्याच्यात हिस्सा दे, आम्हाला जमीनच दे. त्यांचं नुसतं फक्त पैसे पैसे न पैसे. त्यांचे ना इतिहास तुम्ही कोणाला पण विचारा त्या बापलेकांचा आणि त्यांच्या खानदानाचा, की त्यांना फक्त पैसेच लागतात, त्यांना नाती गुती काही लागत नाही. ते एवढी नीच वृत्तीची माणसं आहेत ती. लेक सुखी राहावी म्हणून तुम्ही पैसे देत होतात. पैसे देत होतो, ते घेत राहत होते. जमिनी दिल्या पैसे लोक. घ्यायचे तरी त्रास मारुतीची 4-5 द्यायचे. एकर जमीन दिली. एखादा दिवस चांगला नाहीतर रोज तेच बाईचा रोज फोन. तर ते आईला फोन आम्हाला सांगत नसं काय. जमीन पण लिहून दिली. मारुंजीची जमीन दिली, मारुंजीची दिली, मामुर्डीची एक दिली, 1.5 एकर. किती एकूण किती कुठली जमीन दिली आपण? मारुंजीची जमीन मी लिहून दिली त्यांना, की चला मीटिंग बसल्यानंतर चला कॉम्प्रोमाइज, काय झाले बाबा तुमचं, हा हे पाहिजे हे घ्या. मारुंजीची 45 गुंठे मी त्यांना दिली लिहून. मामुर्डीची जागा लिहून दिलेली आहे मी त्यांना. असंच नंतर ती साधारणतः ती माझ्यामध्ये 1 एकरच्या आसपास आहे. ती ही जागा 1 एकरच्या आसपास आहे. दर काय असेल मामुर्डीचा आणि मारुंजीच्या या जमिनीचा सगळं? आता त्यावेळेस काय झालं, तर आम्ही ते एकत्र प्लॉट घेतले होते दोघांनी. आजच्या दरानुसार ज्या वेळेला तुम्ही दिलं त्यावेळेला काय भाव होता? करोडो रुपये होते. आज काय सांगणार आता, काय जाऊ द्या होते. जमीन गेली, सगळं गेली. आमची बहीण नव्हती एवढे जायला पैसे पाहिजे. घेऊन आम्हाला पण आम्हाला त्यांनी- त्याची काही नाही रे, पैसे व्हायची आम्हाला काही नाही. आमची बहीण नव्हती जायला पाहिजे, आमची एवढीच इच्छा होती. एवढे घेऊन पण ते एवढं त्रास देत घेऊन राहिले. पण त्रास दिला त्यांनी. आणि रात्री तुम्ही रात्रीचं त्यांचा परिस्थिती पाहिली असेल ना, त्याला म्हणजे इतकी पेलेले होते बापले की बास रे बास. काल नेमकं काय घडलं? सगळं जे काही प्रसंग तुम्ही जे सांगताय, नेमकं काय घडलं त्यावेळेला? हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरच तुम्हाला बोलवण्यात आलं होतं? हो, मला भाऊ अगोदर गेला होता, त्याला फोन आला होता संदीप गावारेचा, तिच्या धीराचा, बहिणीच्या धीराचा फोन आला होता की अहो शेट गडबड झाली, जरा येत आहे का म्हणून. ते हॉस्पिटलला घरापाशी गेला. तो म्हणला घरी नाही, तुम्ही हॉस्पिटलला या ग्लोबलला. मग ग्लोबलला गेल्यावर पाहिलं तर ती स्ट्रेचरवरती होती. तर डॉक्टर चेक करत होते, तर ते काही तिचं श्वास बंद पडले होते. आणि मग मला फोन केला त्यांनी की तू अरे कुठे लगेच ये म्हटलं, असं झालंय. मग आम्ही धावत, माझे पुतणे मी, आम्ही गेलो तिथे. घटनास्थळी पाहिलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. की ते म्हटले तुमची बहीण काय आता गेली, राहिलेली नाही म्हटली, ती जागेवरतीच गेली म्हटली. परंतु आता त्यांनी, आरोपींनी असं म्हटलंय की दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा होता हा उल्लेख होय त्यांच्या ह्याच्यात. म्हणजे त्या गळफास भेटून घेतला. हा दरवाजा उघडाच होता. उघडा कोण ठेवन का? सीसीटीव्हीत पहा तुम्ही. नवरा घरी होता, दीर घरी होता, नाही तो सासरा होता उत्तम गावारे, आणि सासू होती. मग ह्याच्याहून असं नाही वाटत का की ह्यांनीच काहीतरी कृत्य केलंय? आत तर कॅमेरे नाहीत, पण बाहेरून कॅमेरे आहेत, आत ते घरात आहेत. घटना घडली तेव्हा सगळे घरात आहेत, हे तर त्या ह्याच्याहून सिद्ध होतंय. किती वाजता हे घडलं? हे घडलं 1 वाजताच्या, 12:30-1च्या दरम्यान घडलं. ही गोष्ट दुपारी रात्री घडलं. आणि हिला साधारणतः 11-11:30 पर्यंत तिचा फोन असायचाच की तो आला नाही, उशीर झाला, नवऱ्याला दारू पिऊन आला, वाद झाला. की दरवेळेस आठवड्याला एकदा तरी माझा बारका भाऊ, मला थोडा त्रास असल्यामुळे मला ते काय सांगत नव्हते, मग ते बारका भाऊ जायचा, ते मिटवायचा. हे आठवड्याला त्याची एक तरी चक्कर, तुम्ही आजही त्यातले सीसीटीव्ही चेक केले तर माझा भाऊ रात्री 1ला तिथं गेलेला असेल मिटवायला भांडणं. वडील तो कुठेतरी थांबल असं तुम्हाला वाटत होतं? 100%. आम्ही तिला सांगितलंही होतं, मी आईन आम्ही सांगितलंही होतं, तू जाऊ नको बाई. मी जाऊ नका म्हणत होता. जाऊ नको म्हणलं. आता माझा मोठा मुलगा पाया पडतोय, मी पाया पडते, पण ती काय नाही म्हणली, मम्मी जाऊ दे, भांडणं कुडवत नाही. पण तिला काय माहिती, लय समजूतदार होती. आई वडील आणि कुटुंबाचा विचार करत होत्या. हा, म्हणजे एका गावात राहतो आम्ही, नाही का, वडिलांच्या नावाकरता ती असं तिने हे केलं बघा, बाकी काय नाही. मारली पण त्यांनी, बोलीला मारली. माझी मुलगी तशी करणारच नाही, खूप संयमी होती, ती आमच्याकडे राहिली असती. तिला असं काय वाटलं असतं, पण अचानक तिचा घात केला बघा. त्यांनी मिळून घात केला असावा, कारण दरवाजा उघडा आहे. आज आई म्हणून इतर लेकींना काय संदेश द्याल तुम्ही? कारण हे काही शिल्पा यांच्यासोबतच घडत नसेल, कदाचित समाजामध्ये अनेक
लेकींसोबत असंच घडत असेल, काय तुम्ही सांगाल सगळ्या या लेकींना, आई वडिलांना? मुलींनी हे सहन नाही केलं पाहिजे. जिथल्या तिथं त्यांना धडे शिकवले पाहिजेत, तरच काय धडा शिकवला तरी काय. त्या वैष्णवीचं काय केलं कुणी? आमचं माणूस गेलं काय हो, धडा शिकून तरी काय त्यांचा उपयोग आहे? माणूस गेलं संपलं आपलं, असं असतं त्याच्यात. काय त्यांना धडा शिकवलं? वडील म्हणून काय सांगाल समाजाला? आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतायत, तर तुम्ही काय सांगाल वडील म्हणून? विचार करा म्हणायचं. त्यांचा विचार करा आणि त्यांना काहीतरी झालंच पाहिजे, सजा झालीच पाहिजे. आमचा इच्छा आहे आम्हाला. बाकी आमची पोरगी गेली, आमचं काही नाही, पण त्यांना दोघा तिघांनाही सजा झाली पाहिजे. आणि ते गुन्हेगार आहेत, आणि इथून पुढचे नाही थांबतील. कोण आहे? मुलींना सासुरवास होणार. गुन्हेगार आहेत, म्हणून त्यांना सजा लागलीच पाहिजे. आमचं असं मत आहे, बाकी काय नाही. भाऊ म्हणून काय सांगताय तुम्ही आता अख्ख्या समाजाला? कारण काही याच्या आधी वैष्णवी हगवणीचं झालेलं आहे. हो, आमच्याच गावातली तुमच्याच मुलगी, गावातली खूप खूप आज गोड मुलगी आमची. शिल्पासोबत ते झाली. आमचीच मामाचीच मुलगी आमच्या. काय सांगायचं, ही आमच्या घरातली दुसरी घटना आहे आता. त्यामुळेच तुम्ही बोलवत होता तिला, बहिणीला, की ये घरी. हो, मी तिला सांगितलं ते नको, तू ऐक. ते आता ऐकण्याच्या पलीकडे माणसं गेलेली आहेत, ते हैवान झाले. ते तू ऐक माझं, तू जाऊ नको, तू इथं राहा, माझ्याकडे राहा, मी बघतो सगळं. पण ती कशी शेवटी ती स्वाभिमानी होती हो खूप. ती म्हटली नको दादा, मी करते ऍडजस्ट. पण नाही हो, त्यांनी मारलं हो त्यांनी. शिल्पासारख्या अनेक बहिणी आहेत, त्यांना काय संदेश आज देताय तुम्ही? मी सर्व मुलींना एकच विनंती आहे माझी, सहन करू नका रे. आणि आई वडिलांनी सुद्धा, आता आम्ही चुका केल्यात, हे दारुड्या गुन्हेगारांना मुलगी दिली आम्ही फार मोठी चूक आमच्या जीवनात झालेली आहे ती. अशा चुका तुम्ही करू नका. आणि मुलींना तर विनंती आहे माझी, ताईडीनं तुम्ही सहन करू नका आणि लगेच आई वडिलांपाशी मन मोकळं करा आणि निघून या आई वडिलांकडं. आई वडील तुम्हाला ना मुलासारखं सांभाळतील, असं तुम्हाला अंतर देणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो या निमित्तानं. वैष्णवी हगवण्याची घटना जी आहे ती एक वर्षभरापूर्वी म्हणजे मे 2025ला घडलेली होती. त्यानंतर समाजात याच हुंडाबळीवरून बरीच चर्चा झाली आणि समाजात परत अशा प्रकारची घटना घडणार नाही अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिल्पा गवारी परत एकदा त्याच्याच बळी ठरलेले आहेत. समाजात असे अनेक हैवान आहेत जे लेकींना त्रास देतात, छळ करतात. परंतु आज कलाटे कुटुंबीय पुन्हा एकदा हात जोडून सगळ्यांना विनंती करतायत, तुमच्यावरती जर असा अन्याय होत असेल, तुमचा छळ होत असेल, तर तुम्ही समोर या, माहेरी या, तिथं राहा, सर्वांशी चर्चा करा. परंतु असं टोकाचं पाऊल उचलू नका, कारण आपलं कुटुंब आपल्यासाठीच आहे आणि ते तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार असतं आहे. कृपा करून पुढं अशा कुठल्याही लेकीनं हा टोकाचं पाऊल उचलू नये, हीच ABP माझ्याकडून सुद्धा जाहीर आवाहन करण्यात येत आहे. कॅमेरामन शैलेश जाधव, नाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.